नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे मनपाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने कोर कमिटीची आढावा बैठक घेण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली. भाजपकडे इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असून वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल. मात्र याआधीच भाजपाचे 50 नगरसेवक आहेत, त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून महापालिका निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. एकंदरीत विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवण्यात येईल अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री जयकुमार रावल यांनी घेतली आहे. आमच्याकडे 3 लोकांची कमिटी जी आहे त्याच्यामध्ये आमचे शहराचे अध्यक्ष अजय फडकर, ग्रामीणचे आमदार श्री राम बदाने, माजी जिल्ह्याचे अध्यक्ष भगवंत चौधरी यांना प्राथमिक आणि शेवटी आकड्यांवरचं चर्चा नाही. आकडे तर काय आम्ही 25 म्हणून ते 50 म्हणतील असं सगळा विषय चालू आहे, परंतु कोणत्या उमेदवारी कुठं होऊ शकेल. कारण शेवटी इथे आपल्याकडे महानगरपालिकेमध्ये आपण प्रभागानुसार आणि प्रभागामध्ये 4 लोक असतात. त्या विविध कॅटेगरीचे लोक आहेत, कुठं महिला आहेत, कुठं ओबीसी, कुठं जनरल, SC, ST, आणि मग ते कॉम्बिनेशन सुद्धा बरोबर झालं पाहिजे. पण त्यांची मागणी कोणती, आमची कोणती, त्याच्यावर काय कॉम्बिनेशन बसू शकेल या सगळे बारकावे, त्यावर बारकावून काम त्यांचं चालू. परवा एक आमची प्राथमिक बैठक झाली, त्याच्यानंतर दुसरी बैठक झाली. काल मला वाटतं त्यांचीसुद्धा एक मिनी गटाची त्यांचीसुद्धा एक बैठक झाली. आणि उत्सुकता दोघा ग्रुपमध्ये घाई दोघांनाही आहे, लवकर व्हायला पाहिजे, प्रयत्न तो चालू. अशा प्रकारचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे निघालो आणि याच्यामधलं काम आम्हाला करायचं. बऱ्याच वेळा धुळे शहरामध्ये आम्ही असं संकल्प देखील केला, कोर कमिटीमध्ये चर्चाही झाली की बऱ्याच वेळा राजकीय अजेंडाला काही लोक शहराला भटकण्यासाठी, शहरामध्ये वेगळे युक्तिवाद करण्यासाठी वेगवेगळा अजेंडा घेऊन त्याचा अजेंडा असेल. परंतु आम्ही ठरवलेलं की आमचा अजेंडा हा जो आम्हाला आमच्या केंद्राने, आमच्या राज्याने आम्हाला दिला आहे, विकसित धुळेचा योजना घेऊन आम्ही पुढे निघालो आणि तोच आमचा अजेंडा राहील, तेच आमचे मुद्दे राहतील आणि त्याच्यावरच आमचे भाषणंसुद्धा केंद्रित असतील. आणि मग तशा प्रकारचा प्रयत्न आम्ही सगळे करणार आहेत. अनेक आमच्याकडचे जे उमेदवार आहेत त्याच्यामधले समाजातल्या सगळ्या घटकांचं प्रतिबिंब असावं आमचा प्रयत्न आहे. अनेक प्रकारचे म्हणजे आमच्याकडे इतका मोठा टीम आहे, सगळ्यांचं जर आम्हाला विचार करता करता अनेक आमचे बरेच चिंतन मंथन चालू आहे. ज्यांनी अर्ज केले ती सगळी यादी आम्ही मागच्या 7 दिवसापूर्वी राज्याच्या प्रमुख कोर कमिटीला आम्ही पाठवली. त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, प्रदेश अध्यक्ष, इलेक्शन कमिटी प्रमुख आणि इतर आमचे नेते त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांना आम्ही पाठवले. त्यांनी देखील काही सर्वे केले आणि उद्या आम्ही साधारणतः 5 वाजेला आम्हाला मुंबईला सगळ्यांना बोलवलेलं. आम्ही त्या बैठकीमध्ये जाणार आहे, काही प्रतिनिधी त्याच्यामध्ये जाणार आहे आणि ही जी काय माहिती जिल्ह्याची आहे ती घेऊन जाणार. मुख्यमंत्रीच्या स्तरावर, प्रदेश अध्यक्षाच्या स्तरावर आणि इलेक्शन कोर कमिटीच्या स्तरावर याच्यामध्ये उमेदवारांचं जवळपास निश्चित सगळी स्थिती होणार आहे आणि ते आम्हाला कळवतं. त्या पद्धतीने आम्ही काम करू, इलेक्शनच्या कामाला लागू. सारी यंत्रणा आमची सज्ज आहे. आमचे अनेक कार्यकर्ते असे आहेत की ते म्हणतात आम्ही निवडणूक नाही लढणार, पण आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला काम करायचं आणि त्यांनी बूथपर्यंतचं काम त्यांनी सुरू केलं. मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद आहे, जनतेचा कौल आमच्या बाजूने. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर धुळ्यापासून तर मुंबईपर्यंत सगळीकडे भारतीय जनता पार्टी, महायुती सगळ्या पद्धतीने जोरात आहे आणि मला वाटतं की मागच्यापेक्षा अधिकच्या मतांनी, अधिकच्या आकड्यांनी आम्ही पुढे येऊ. तोच प्रयत्न आमचा आहे आणि मग आपल्या सगळ्यांना हा विकासाचा अजेंडा आणि त्याच्या मागचा हेतू हा आपल्या सगळ्यांना अवगत करावा. मग आजची बैठक घेण्यात आली. एकविरा मातेच्या जवळ जे आपल्या सगळ्यांची आदिशक्ती आहे, त्या एकविरा मातेच्या मंदिराजवळ आपण एक घाट बांधणार आहे. त्या घाटमध्ये 51 शक्तिपीठ, म्हणजे भारतामध्ये कुठे नव्हे 51 शक्तिपीठ जर आपल्याला बघायचे असेल तर धुळे शहराला यावं लागेल. अशा प्रकारचं एक सुंदर पर्यटकांना आकर्षित करणारं, आपल्याला धार्मिक पर्यटन होऊ शकेल असं एक स्थान निर्माण करण्याचा संकल्प आम्ही केला आणि त्याचा संकल्प करून त्या कामाची मुहूर्तमेढ करून त्याला सुरुवात आम्ही केली. आपण जवळच असलेलं लढीण किल्ल्यामध्ये सुद्धा DPDCच्या माध्यमातून त्याला विकसित करून त्याला एक पर्यटन केंद्र, त्याच्या माध्यमातून ऐतिहासिक धरोहरला जपणं हा देखील काम आपण करणार आहे. त्याच्यामध्ये भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा जो इथे बंगला होता
त्या बंगल्याला सुद्धा एक ऐतिहासिक स्थळ म्हणून, तिथे एक महत्त्वाचं स्थळ म्हणून त्याला आम्ही विकसित करण्याचं सुद्धा DPTCमधनं ठरवलेलं आहे. आपल्या शहरामध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी MIDCला अजून आम्ही विस्तारित करून त्याच्या माध्यमातून प्रकल्प आणण्यासाठी सातत्याने त्या बैठकी चालू. माझ्याकडे जे प्रोटोकॉल विभाग आहे त्याच्यामधनं बरेच देशांची ज्यावेळेस शिष्टमंडळ येत असतात त्यावेळेस मी महाराष्ट्राच्या संदर्भातली माहिती देत असताना त्यांना आवर्जून धुळे शहरामध्ये सुद्धा आम्हाला स्कोप आहे, आपण त्याच्यामध्ये यावं असाही आमचा आग्रह असतो आणि त्यांना तो याची माहिती देखील देतात. वेळोवेळी शहराच्या आमदारांना सुद्धा अशा बैठकींना मी बोलून त्यांना मध्यंतरी मी संधी देखील दिली. मागच्या काळात बेलारूसचे ज्यावेळेस टेक्स्टाईल मंत्री आले होते त्याच्यामध्ये तो जो आपला टेक्स्टाईल टेक्नो आहे त्याच्यामध्ये जो फाटू न शकणारा, आगीमध्ये जळू न शकणारा असा सुद्धा टेक्स्टाईल याला निर्माण करण्यासंदर्भातले त्याच्यामधलं कॉपीराईट, त्याच्यामधली टेक्नॉलॉजी ही सुद्धा ती चर्चा इथे शहराच्या आमदारांची आम्ही त्याच्यामध्ये केली. आणि म्हणून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जे आपल्याकडे मॉडर्न मॉल, शॉपिंग सेंटर वेगवेगळ्या ठिकाणी हे करण्याचा संकल्प आपण केला. दसरा मैदानमध्ये एक मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि ते आधुनिक, म्हणजे त्याच्यामध्ये हाईटच 12-13-14 फीटची आपण त्या दुकानांची घेतलेली अशा प्रकारचं एक सुंदर शॉपिंग कॉम्प्लेक्स आपण तिथे करतोय. 5 कंदीलजवळ त्याचा तसा रूप ठेवून त्याच्यामध्ये 5 कंदीलला 55 कोटी रुपयांचं जवळपास एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आम्ही तिथे विकसित करतोय. भारतातल्या सगळ्या रेल्वे, काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि आसामपासून तर द्वारकापर्यंत जाणारे सर्व रेल्वे या आपल्या नरडाण्याला, या आपल्या धुळ्याला थांबते. त्याच्यासाठी मनमाड इंदोर रेल्वेचा मार्ग सातत्याने आम्ही सगळ्यांनी मागणी केली, सगळ्यांनी पाठपुरावा केला, परंतु बाबा भामरेंच्या प्रयत्नांनी त्याला आपल्याला यश मिळालं आणि 18,000 कोटी रुपयाचं आपण ते रेल्वे मार्गाला मोठी गती देऊ शकलो. त्याच्या माध्यमातून आता रोडचे 7 हायवे तर आपण आणलेच, पण रेल आणि फ्रेट कॉरिडॉर, ड्रायपोर्ट या सगळ्या गोष्टी त्या माध्यमातून आपल्याला येऊ शकतील ते आपण केलं. आपण पाहिलं की DP रोडच्या संदर्भात जवळपास 18 DP रोड 100 कोटी रुपये टाकून आपण त्याचे खर्च केलं. आमचं सातत्याने मानणं आहे की धुळेसारखं सुंदर शहर नाही. चंदीगड जितकं सुंदर आहे तितकं धुळे शहर एक व्हॅलीमध्ये आहे. आपण जर कुठल्या बिल्डिंगवर जर आपण बघितली 5-7 मधल्या बिल्डिंगवर तर चारी बाजूने आपल्याला टेकड्या दिसतात, पहाड दिसतात, हिरवेगार आपल्याला झाडी दिसतात आणि मग शहर आहे, शहरामध्ये नदी वाहणारी. आणि मग धुळे शहराला आम्ही त्याला गार्डन सिटी म्हणून डेव्हलप करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. त्याच्यासाठी 6-7 वेगवेगळे मैदान, बागीच्याचे आम्ही तयार करण्याचे, ग्रीन स्पेस ज्याला आपले फुफ्फुस म्हणू शकू तसे तयार करण्याचा संकल्प आपण केला आहे. टावर मैदानला बऱ्यापैकी त्याच्यामधलं अतिक्रमण मुक्त करून त्याला तयार करून ते उद्घाटन परिस्थितीमध्ये आम्ही मागच्या काळामध्ये आणले. पर्यटन मंत्री असताना त्याची सुरुवात मी केली, नंतरच्या टप्प्यामध्ये स्थानिक नेत्यांनी त्याला वाढवून आता त्याला मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी असे 6 उद्यान तयार करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. पाणी पुरवठ्यासाठी जवळपास 170 कोटी रुपयाची योजना आणून त्याच्यामध्ये काम आम्ही सुरू केलं. तर एकंदरीत माझा सांगण्याचा हेतू आहे की आपल्याला स्मार्ट सिटी धुळे हा अजेंडा घेऊन आम्ही चाललो आहे. राज्याचे मुख्यमंत्र्यांनी देखील धुळे शहराला गतवैभव प्राप्त करण्यासाठी, कारण धुळे शहर जे आहे ते औरंगाबाद, नाशिक, जळगाव अनेक शहरांना इक्वी डिस्टन्स आहे. तितकंच जवळ आम्हाला बरोडा, इंदोर पण आहे आणि म्हणून त्या शहरांना मध्यवर्ती असलेलं शहर आहे. जुन्या काळामधलं मोठं व्यापारी पेठ होतं, मध्यंतरीची गती, अर्थव्यवस्थेची गती थोडी कमी झाली आणि म्हणून त्याला एक विकसित शहर, एक स्मार्ट सिटी म्हणून डेव्हलप करण्यासंदर्भातलं आमची योजना आहे. सगळे कोर कमिटीचे सर्व सदस्य जमलो आणि आम्ही आता बऱ्यापैकी उमेदवारांची निश्चिती आम्ही केलेली आहे. फार मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला रिस्पॉन्स मिळाला आणि सगळीकडनं उमेदवारांची फार मोठी मागणी आहे. जुने आहेत, नवीन आहेत, युवा आहेत, युवती आहेत, महिला आहेत, सर्व प्रकारचं बॅलन्स करत समाजातले सगळे घटकांना एकत्रित घेऊन ते आमचे सर्व उमेदवार व्हावे अशा प्रकारचा सारा प्रयत्न आहे. त्याच्यावर मंथन चालू आहे. कधी कधी कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून, कधी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आमच्या राज्याच्या नेतृत्वाला देखील आम्ही त्यांना आमचा आढावा देखील देत असतो. धुळे महानगराची निवडणूक ही भारतीय जनता पार्टी विकासाच्या अजेंडावर लढणार आहे.
धुळे जिल्ह्याची राजधानी म्हणजे आपलं धुळे शहर आणि धुळे शहराचं जशा प्रकारचं रूप राहील, स्वरूप राहील, प्रगती राहील, तशा पद्धतीने धुळे जिल्ह्याची प्रगती होत राहील. की आमच्या धुळे शहराबद्दल आम्हा सगळ्यांना फार अभिमान आहे की सर व्यंकटेश्वरा ज्यांनी चंदीगड बनवलं त्यांनी धुळे बनवलं आणि पाहता पाहता धुळ्याला आता अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. जवळपास 6 नॅशनल हायवे हे आमच्या शहरामध्ये जातात. ते भारतीय जनता पार्टीचं सरकार हे केंद्रामध्ये आल्यानंतर, राज्यामध्ये आल्यानंतर, नगरपालिका क्षेत्रामध्ये आल्यापासून म्हणजे दिल्लीपासून गल्लीपर्यंत काम करत असताना विकासाचा अजेंडा आम्ही टप्प्याटप्प्याने राबवतोय. 50-70 वर्षाचा बॅकलॉग हा काय एकत्रित अर्थ पूर्ण होऊ शकत नाही आणि मागच्या काळामध्ये जो निधीचा ओघ असायचा तो कमी असायचा. आता आपल्याकडे ओघ फार मोठा आहे आणि म्हणून निधी आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळत असतो. थोडीफार माहिती आमचे बाबा देखील इतर लोकही देतील. आज आपण पाहिलं की परवाच्या दिवशी नाशिकला, जळगावला, ठाण्याला, पुण्याला जशा प्रकारचे आधुनिक मॉल आपल्याकडे आहे तसं नगरपालिकेचं स्वतःचं एक सिटी सेंटर मॉल असावं असं जय हिंद सिटी सेंटर मॉल हे नवरंग पाण्याच्या टाकीजवळ जवळपास 42 कोटी रुपयाचं आणि त्याच्याबरोबर एक आधुनिक प्रकारची भाजी मंडई ज्याच्यामध्ये भाजी घेण्याचा, खरेदी करायला आनंद राहील, स्वच्छता राहील, पाणी राहील. आमचे जे भाजी विक्रेते आहेत यांनासुद्धा ऊन, सावली, पाणी कशाचाही त्रास होऊ शकणार नाही, त्याच्यामध्ये उजेड असू शकेल. अशा प्रकारचा आधुनिक भाजी मंडीसहित एक सिटी सेंटर मॉल हा बनवण्याच्या कामाला सुरुवात नगरपालिकेच्या माध्यमातून केलं. DPDCमधनं त्याला पहिल्या टप्प्यातील पैसे दिले आणि त्या कामाला सुरुवात झाली आहे. धुळे शहराच्या वैभवामध्ये अजून भर टाकणारा मॉल राहणार आहे. धुळे शहरामध्ये आपल्याला सुंदर जगातलं जर आपण बघितलं तर लंडन, पॅरिस अजून कुठं असेल त्या सगळ्या शहरांमध्ये, मग मुंबई असेल, बनारस असेल, अयोध्या असेल, या सगळ्या शहरांमध्ये सुंदर अशी नदी त्यांच्या शहरामधनं वाहत असते आणि तशा प्रकारचं आपल्या या धुळ्यामध्ये सुद्धा पांजरा नदी वाहते आणि अत्यंत सुंदर सगळा हा दृश्य दिसतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.